दरम्यान सरकारनं मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। कापसाला हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, तर सोयाबीन पिकाला हेक्टरी 25,000 रुपये देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचा 100% प्रीमियम मिळावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। लाडकी बहीणचे इव्हेंट संपले असतील, लाडकी बहीण योजनेचे जे काही इव्हेंट करणं सुरू आहे ते संपले असतील, तर जरा आता शेतकरी संकटात सापडलेला आहे। तो नांदेडचा लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि ह्या जो पट्टा आहे मराठवाड्यातला पूर्णतः हा पट्टा आता शेतकऱ्यांच्या हातात काय मिळेल, हातात काय पडेल अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे। तर याकडे जरा आता लक्ष द्या आणि यांना भरपूर मदत सरकारने केली पाहिजे। किमान आज सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टर आणि सोयाबीनला तर किमान 25,000 रुपये हेक्टरची मदत व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।